मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना केली, कोणाच्या तरी गाडीची चावी हरवली, सापडली तर आणून द्या. मी तुम्हाला एक सूचना करणार आहे की आपला खासदार पळालेला आहे, सापडला तर सोडू नका आणि ते अजिबात परत आणू नका. आता शेवटी जग असं झालेलं आहे की विश्वास ठेवायचा तरी कोणावर. आणि कायकांच्या नसा नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे. हा खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ. पण मी आत्ता तुमच्या समोर येण्याआधी मला काही जण म्हणजे सतत सारखे भेटतातच आहेत. मला म्हणाले, साहेब हा शुभशकून आहे. म्हटलं शुभशकून काय, आपले 6 खासदार फोडले. ते म्हणाले नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. म्हटलं काय झालं. या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009ला निवडून दिला होता, बरोबर ना रे. आणि 2014ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवलं असतं याला. पण हे जिथे जातात तिकडे बट्ट्या बोळवतो. काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं. आता शहासेनेमध्ये गेलेत, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिर्डी आहे, साईबाबांची शिर्डी आहे, पवित्र शिर्डी आहे. इकडे श्रद्धा आणि सबुरीला अनन्यसाधारण महत्व आहे. कुठेतरी श्रद्धा असावी लागते, जशी आपली साईबाबांवरती आहे, जशी आपल्या कामावरती आहे, जशी आपल्या भगव्यावरती आहे. यांची कोणावरच श्रद्धा नाहीये. रोज नवीन बाप. सबुरीचा तर पत्ताच नाहीये. जरा थांब, त्यावेळेला थांबला असता तर आपल्या केंद्रात सरकार आलं होतं. आत्ता थांबला असता तर उद्या सरकार येणार आपलं आहे. पण एका दृष्टीने काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. कारण आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्याच्यामुळे उद्या जे काही चांगले दिवस येणार आहेत त्यावेळेला हे असे भ्रष्ट विचाराचे गद्दार आपल्यासोबत राहता कामा नये, म्हणूनच त्यांना ही दुर्बुद्धी किंवा सुबुद्धी देवाने दिली असेल. मी मंदिरात जाऊन आल्यानंतर नेहमीप्रमाणे चॅनलवाले होतेच. काय प्रार्थना केली. म्हटलं मी प्रार्थना हीच केली की या देशावरती आणि या राज्यावरती जे एक संकट आलेलं आहे, हे संकट, हे अरिष्ट लवकर दूर कर. ही सगळी भ्रष्ट राजवट ही लवकर तोडून मोडून गाडून टाक आणि पुन्हा एकदा माझ्या देशाला सुजलाम सुफलाम आणि चांगले दिवस येवो, ही मी साईचरणी प्रार्थना केलेली आहे.